पण तुम्ही जर खोलात गेला तर हे सर्व आकडे फक्त लोकांना फसवण्यासाठी आहेत। पण हे आकडेवारी बघितल्यानंतर ज्या पद्धतीने हे सरकार सामान्य लोकांना फसवत आहे, नायक सोडा हे सरकार खलनायक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। हा आकडा 18,000 कोटीवर न जाता कुठेतरी 12-13 हजार कोटीच्या आसपास हा जाईल अशी भीती आम्हा सगळ्यांना तिथं वाटते। देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्यासाठी पॅकेज डिक्लेअर केलं। ते पॅकेज 31,628 कोटीचे असं त्यांनी सांगितलं। पण तुम्ही जर खोलात गेला तर हे सर्व आकडे फक्त लोकांना फसवण्यासाठी आहेत, हवेतले आकडे आहेत। कुठल्या तरी एका इंटरव्ह्यूमध्ये ते म्हणाले होते, नायक पिक्चर मधले नायक हा जो ऍक्टर आहे आमिर खान, अनिल कपूर बनण्याचा त्यांचा मानस आहे, नाहीतर त्यांना आवडलं असतं। पण हे आकडेवारी बघितल्यानंतर ज्या पद्धतीने हे सरकार सामान्य लोकांना फसवत आहे, नायक सोडा हे सरकार खलनायक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। खोलात तुम्ही जर गेलात तर NDRFच्या निकषाच्या अनुषंगाने शेतीला 6,175 कोटी रुपये, रब्बीसाठी अतिरिक्त मदत 10,000 म्हणजे 6,500 कोटी। त्यांनी सांगितलं असं होतं की आम्ही प्रत्येक एकराला अतिरिक्त 10,000 रुपये तिथं देऊ। एक तर आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की NDRFचे निकष हे सर्व राज्यांसाठी असतात। कुठल्याही राज्यामध्ये नुकसान झालं तर केंद्र सरकार NDRFच्या अंतर्गत मदत हे देतच असतं आणि त्या अनुषंगाने आपल्या राज्यामध्ये 65 लाख हेक्टरचं जे नुकसान झाले त्यासाठी केंद्र सरकारकडनं NDRFच्या अंतर्गत हे 6,175 कोटी मिळतीलच आणि 65 लाख हेक्टर नुकसान झाल्यामुळे हेक्टरी 10,000 हे 6,500 कोटी रुपये हे राज्य सरकारकडनं तिथं दिले जाणार। म्हणजे दोन्ही मिळलेले आकडे जर आपण बघितले तर 13,000 कोटी पर्यंत हा आकडा तिथं जाणार आहे। 11,000 विहिरी खराब झाल्या आहेत असा अंदाज आहे, म्हणजे त्याला 33 कोटी रुपये हे राज्य सरकारकडनं तिथं मिळणार आहेत। एक तर फुटाला 5,000 रुपये आपल्याला तिथं लागत असतात आणि 20-20 फूट तिथं गाळ गेला असेल तर 30,000मध्ये कोणाचंच काय होणार नाही। आपल्याला कमीत कमी राज्य सरकारकडनं 1 ते 1.5 लाख रुपये पर विहीर हे दिले गेले पाहिजे, पण त्यांनी फक्त 30,000 रुपये दिले आणि त्यात 33 कोटी फक्त विहिरीसाठी मिळतील अशी अपेक्षा आहे। घरे किती बाधित झालेत तर 42,622 घरं ही खराब झालेली आहेत आणि त्या अनुषंगाने तिथं 1 ते 1.5 लाख रुपये आम्ही देऊ असं त्यांनी सांगितलं, ते सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत। आताच प्रधानमंत्री आवास योजनेची खूप मोठी रक्कम ही देय आहे, लोकांना अजूनपर्यंत मिळालेली नाही। इथं आमच्या सगळ्यांची मागणी आहे, महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जेव्हा पूर परिस्थिती झाली होती कोकणात, सांगली, सातारा, कोल्हापूर, तेव्हा 1.5 लाख खात्यामध्ये आपण दिले होते। त्याच पद्धतीने ही रक्कम देणं अपेक्षित आहे। पण आपण समजून घ्या की हे जे काय आकडे मी तुम्हाला सांगतो 600 कोटी रुपये हे सरकार देईल असं आपल्याला जे वाटतंय ते पूर्ण घरं डॅमेज झाली असतील तर, अर्धवट घरं डॅमेज झाले असतील तर त्यांना कमी रुपये मिळतील। त्यामुळे 13,000 रुपये सुरुवातीला जो आकडा मी तुम्हाला पिकाचा सांगितला तो 33 कोटी हे विहिरीसाठी, 600 कोटी रुपये हे घरासाठी आणि जनावरे, दुधाळ जनावरांसाठी 37,500 रुपये हे सरकारकडनं घोषित झालेत। त्यात 5,000 जनावरं ही बाधित आहेत, त्याचे 19 कोटी रुपये होतात। त्याच्याचबरोबर बैल याच्यासाठी 32,000 रुपये सरकार देणारे, 4,390 बैल हे बाधित आहेत तर 15 कोटी रुपये लागतील। म्हणजे दोन्ही मिळून आपण जर बघितलं तर कुठेतरी 35 कोटीपेक्षा जास्त निधी हा जनावरांसाठी लागणार नाही। खडून गेलेली जमीन 60,000 हेक्टर आहे, त्याला 47,000 रुपये पर हेक्टर सरकारकडनं तिथं दिली जाणार आहे। तो आकडा येतो 282 कोटी रुपये आणि मनरेगाच्या अंतर्गत 3 लाख रुपये हे आम्ही देऊ असं त्यांनी सांगितलं, त्याचे 1,800 कोटी रुपये होतात। म्हणजे खरडून गेलेल्या जमिनीसाठी
2000 कोटी रुपये हे सरकार आहे, पण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की मनरेगाचे आत्तापर्यंतची जी काय कामं महाराष्ट्रामध्ये झालेली आहेत त्याचे 3000 कोटी रुपये अजून प्रलंबित आहेत. म्हणजे गेले एक वर्ष झालं तरी 3000 कोटी रुपये अजून मनरेगाचे दिले नाहीत. त्यामुळे ही जी काही रक्कम सरकार मनरेगाच्या अंतर्गत देते ती मनरेगाच्या अंतर्गत न देता ती कुठंतरी डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटला दिली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. त्याच्याचबरोबर मजूर तिथं काम करायला किती वेळ लावतील, मग ही जमीन भरण्यासाठी किती वेळ लागेल, 2-2 वर्ष तुम्ही जमीन जर भरण्यासाठी गृहीत धरत असताल आणि मनरेगाच्या अंतर्गत पैसा देणार असाल तर मग पुढचे 2 वर्ष शेतकऱ्याला शेतामध्ये काहीच लावायचं नाही असं कुठंतरी सरकार तिथं सांगतंय असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे हे सगळे आकडे आपण जे एकत्रित केले तर हा आकडा 17,000च्या पुढे जात नाही. आणि याच्यात आपण काय म्हणतोय, 100% पीक जे जमिनीवर आहे ते बाधित झाले असं धरून हे आकडे आपण काढलेत. पण काही ठिकाणी 33%, काही ठिकाणी 40% ही आम्हा सगळ्यांना भीती वाटते. त्यामुळे हा आकडा 18,000 कोटीवर न जाता कुठंतरी 12-13,000 कोटीच्या आसपास हा जाईल अशी भीती आम्हा सगळ्यांना तिथं वाटते. आणि आम्हाला असंही कळतंय NDRFची अमाऊंट नाहीतर जी काय पैसा आहे तो दिवाळीच्या आधी दिला जाणार. तो म्हणजे किती, 6,175 रुपये हे दिवाळी आधी दिले जातील आणि राज्य सरकारचा जो निधी आहे 10,000 पर हेक्टरी हा दिवाळीनंतर दिला जाणार. त्यामुळे इथं सुद्धा लोकांना कुठंतरी फसवलं गेलंय असं आमचं प्रामाणिक तिथं मत आहे. त्याच्याचबरोबर त्यांनी सांगितलं 10,000 कोटी रुपये आम्ही रस्त्याला देणार आहोत. अहो या सरकारला आम्हाला सांगायचे 1,00,000 कोटी रुपये मराठी मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टरचे अजूनपर्यंत देय बाकी आहे. तर हे 10,000 कोटी रुपये द्यायचं तुम्ही जे म्हणत आहात ते तुम्ही कुठल्या अकाउंटच्या अंतर्गत देणार आहात, त्यासाठी कुठला निधी देणार आहात, कशा पद्धतीने हे काम होणार आहे. जर पूर्वीचंच देय हे जर कॉन्ट्रॅक्टरचं बाकी असेल तर नवीन काम हे कुणी घ्यायला तिथं तयार असेल का असंही आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. आणि त्याच्याचबरोबर ओला दुष्काळ हा जो जाहीर करा आम्ही याच्यासाठी म्हणत होतो की विद्यार्थ्यांची जी काय अकॅडमिक फी आहे ती देणं महत्वाचं आहे. तुम्ही परीक्षेची फी देणार आहात म्हणजे 200-300 रुपये द्याल, पण जी अकॅडमिक फी आहे कॉलेजची त्याच्याबद्दल सरकारकडनं कुठेही काय सांगितलं गेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाची आणि मोठी मागणी जी आम्ही केली होती ती कर्जमाफीची. इलेक्शनच्या आधी तुम्ही शब्द दिला होता आम्ही कर्जमाफी देऊ, पण ते काय कर्जमाफी तुम्ही केली नाही. थातूरमातूर उत्तर देत आम्ही पुनर्गठन करू असं कुठेतरी तुम्ही सांगत असला तरी आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे की कर्जमाफी ही झाली पाहिजे. आणि शेवट सगळ्यात महत्वाचं कुठंतरी सरकारला आमची मागणी आहे आणि सांगणं आहे की शेतकरी जर आज अडचणीत असेल, शेतात जर आज पाणी असेल तर मग तिथे मजुराला शेतामध्ये काम करण्यासाठी जाता येत नाही. त्यामुळे शेत मजुराला पुढचे 6 महिने जगण्यासाठी कुठंतरी 26,000 रुपये हे प्रति कुटुंब दिले गेले पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे. त्यामुळे सरकारने जी काय घोषणाबाजी जे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासाठी केली ती पूर्णपणे फसवी आहे असं आमचं मत आहे. शेतकऱ्याच्या तोंडाला फक्त पानं पुसली आहेत. या शेतकऱ्याला कशात गुंतून ठेवले तर कागदपत्रामध्ये गुंतून ठेवले, त्याच्यामध्ये अधिकाऱ्याकडे जा त्याच्यात कुठेतरी गुंतून ठेवले, आकडे फुगवून दाखवले, त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन काढण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय. पण हा प्रयत्न करत असताना सुद्धा कुठेतरी खलनायकासारखं हे सरकार वागतंय असं आमचं आणि लोकांचं तिथं मत आहे. आणि म्हणूनच येणारं जे अधिवेशन आहे ते अधिवेशन फक्त 10 दिवसाचं हे सरकार घेणार आहे. आमच्या सगळ्यांची मागणी आहे 3 आठवड्याचं अधिवेशन झालं पाहिजे. लोकांचं काय म्हणणं आहे, काय अडचणी ह्या सरकारने ऐकून घेतल्या पाहिजे. त्या ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर अंमलबाजी सुद्धा तिथं झाली पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे. जेव्हा विरोधी पक्ष नेता होते देवेंद्र फडणवीस साहेब तेव्हा घशाला कोरड परुस्तर ते सांगत होते. कोविडच्या काळामध्ये आरोग्याची अडचण असताना सुद्धा सांगत होते 3 आठवड्याचं हे अधिवेशन झालं पाहिजे. मग आज शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात अडचणीत असताना हे अधिवेशन 3 आठवड्याचं का नसावं असा प्रश्न या सरकारला आम्ही सर्वजण करतो.